हे गाईज गुड मॉर्निंग. उठलोय मस्त मी आता. बाहेर बघू मस्त कसं वातावरण आहे. वाव, स्नोफॉल होतोय इथं तर. नाईस. सो नाव इट्स आवर ब्रेकफास्ट टाइम. सो गाईज आम्ही आमच्या इथं फर्स्ट डेस्टिनेशनला आलो आहे. धिस इज अ रिपब्लिक स्क्वेअर ऑफ अलमाटी. सो गाईज दिस इज आवर फर्स्ट डेस्टिनेशन आणि आत्ताच एवढी थंडी आणि स्नोफॉल आहे. सो लेट्स सी काय होतं पुढे. तर गाईज हा आहे रिपब्लिक स्क्वेअर. याला इंडिपेंडन्स स्क्वेअर सुद्धा म्हणतात. याला 1980s मध्ये बांधलं होतं. हा सिटीचा मिडल पार्ट आहे. याच्या समोरच यांची पार्लमेंटसुद्धा आहे. तर याला 1980s मध्ये यांनी रिकन्स्ट्रक्ट केलं कारण ह्या सिटीची पॉप्युलेशन आहे 5 मिलियन म्हणजेच 50 लाख. तर मग यांनी याला मोठं केलं. इथं ते त्यांचे शोज होता, इव्हेंट्स होता, डेमॉन्स्ट्रेशन्स होतात. सो ॲज अ ह्यूज स्टेज म्हणून याचा वापरसुद्धा केला जातो. Wow. So this is Cathedral Center. Our second destination. Wow. आता इथे आहे कॅथेड्रल सेंटर. तुम्ही आजूबाजूला बघा. एवढं छान असा बर्फ पडलाय. सगळे झाडं पण बर्फाने भरलेले आहेत. सगळे टुरिस्ट इथे येत आहे. आमचे विशाल भाऊ सुद्धा. अँड धिस इज द कॅथेड्रल सेंटर. असं म्हणतात जेव्हा इथं खूप मोठा अर्थक्वेक झाला होता एकदा 1911 मध्ये आय गेस. पूर्ण जे अलमाटी शहर आहे ते त्या अर्थक्वेकमध्ये पडलं होतं, डिस्ट्रॉय झालं होतं. बट हेच एक ते चर्च आहे, कॅथेड्रल सेंटर म्हणतात, चर्च म्हणता याला. ते पडलं नव्हतं, ते तसंच उभं राहिलं होतं. मग तेव्हापासून ह्या चर्चची एवढी महत्त्व वाढलं. स्तंभ म्हणून त्यात काहीतरी एक पॉवर आहे असं त्यांचं मत. तेव्हापासून त्याचं मानायला लागले. आणि कोणी पण टुरिस्ट येतात तर 100% इथं व्हिजिट करतात. आता तसं जवळ जातोय तरी सुंदरता अजून वाढायला लागली. खूप छान दिसतंय पूर्णच्या पूर्ण. हे आजूबाजूला बघा. पूर्णपणे असं मूवीमध्ये कसं असतं सेम तशी फिलिंग आहे. मी स्वतः पहिल्यांदाच एवढा सुंदर स्नोफॉल बघितला आहे. अरे इथं बघा एक कबूतर. इथे लोक सर्वजण कबुतरांना खायला घालत आहे आणि सगळे कबूतर असे इथं खायला गोळा झालेत. पण एवढं छान असा दिसतंय इथं सगळं. इथे आमचे विशाल भाऊ सुद्धा खाऊ घालताय कबुतरांना. तर इथे पुढे आल्यावर मी बघितलं इथे एक प्लेग्राऊंड होतं. तिथे आपण आईस स्केट करू शकतो. आणि हे त्याचं शॉप आहे जिथे आपल्याला आपले आईस स्केट्स वगैरे रेंटवर भेटतील. सो लेट्स सी. सो दिस आर माय आईस स्केट्स. स्केटिंग, आईस स्केटिंग ओव्हर हियर. प्लीज डोंट. तुम्ही माझ्या हातात बघत असाल लाल कलरचं स्टँड. ते सपोर्टसाठी आहे जे की तुम्हाला नीट स्केटिंग जर येत नसेल सो यू कॅन यूज इट. आमचे एक मित्र ट्राय करतायस आईस स्केटिंग. त्यांना काय जमे ना, पण इथल्या लोकांना सुद्धा जमत नाही. बघा इथले लोक सुद्धा पडताय खाली थोडं. ही सुद्धा ही मुलगी आता पडली होती. आता हे सुद्धा सगळे नवीनच आहे. त्या मानाने मी चांगली केली. आमचे विशाल भाऊ आता त्यांनी सुद्धा स्केट्स घातलेत. ट्राईंग देअर बेस्ट. इकडे फिर या बाजूला. खाली उतरानी गेलो तरच वर तिथे येतात. हळू 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 जाय पडशील. हे 2 वेळा पडलेत बरं का.
तर गाईज आफ्टर कॅथेड्रल सेंटर आम्ही आलो आहे इथे झिलोनी बाजार, ज्याला की ग्रीन बाजार सुद्धा म्हणतात. हे सगळ्यात मोठं मार्केट आहे इथे अलमाटीचं. इथं सर्व काही गोष्टी भेटतात. इट्स लाईक आपल्या मुंबईचं जसं क्रॉफर्ड मार्केट आहे तसंच हे मोठं मार्केट आहे. आणि इथं ख्रिसमस असल्यामुळे सर्व काही छान पद्धतीने यांनी डेकोरेट केलं आहे आणि त्या गोष्टी पण विकताय. सो दिस इज द झिलोनी बाजार. इथं ड्रायफ्रुट्स वगैरे भरपूर भेटतात. ड्रायफ्रुट्स म्हणा, इथले फ्रूट्स म्हणा, सगळ्या गोष्टी इथं चांगल्या पद्धतीत भेटतात, हाय क्वालिटीत भेटतात. आणि इथं तुम्ही सहज माझं तुम्ही बार्गेन पण करू शकता इथे. म्हणजे कोणती जर रेट सांगितली, रेटला आपण तोडू पण शकतो. लाईक 10 सांगितली, 10 टेंगे तर 7-8 टेंगेपर्यंत आपण त्याला आणू शकतो. टेस्टिंग चालू आहे अक्रोडची. पहिले तो 10,000 रुपये किलो बोलला, मग त्याला म्हणलं 5 जण घेणार, मग तो आता 5,500वर आला आहे. और भी लेने का अशी बार्गेनिंग चालली आहे जोरदार. कनू भाई जोरदार बार्गेनिंग करताय इथं. हे सगळं चीज आहे. त्यांनी आम्हाला एक चीज टेस्टिंगला दिलंय. ठीक आहे, छान आहे, वेगळं आहे, असं खूप छान आहे. वेगळी टेस्ट आहे. इकडं सगळं मिल्कचं प्रोडक्ट्स आहे आणि सगळ्या लेडीज बसल्या आहेत आपलं सगळ्या प्रोडक्ट सेल करायला. इथे सगळे असे सेक्शन वेगळे आहे. इथं आफ्टर मिल्क मार्केट इथं आहे बीफ मार्केट आहे. सगळं गायांचं म्हणजे वेगळं कल्चर आहे. यांच्या कल्चरमध्ये घोडा खाल्ला जातो. घोड्याला खूप एक प्रेस्टिज, म्हणजे कोणी पाहुणे जर आले, कोणी जर चांगले लोक आले प्रेस्टिजियस, त्यांच्यासाठी घोडा बनवतात. ते घोड्याचं आहे इथं. इथून पुढं सगळं घोड्याचं आहे. तुम्ही सगळीकडे बघा, कोणते पण स्टॉल्स आहे तिथं तुम्हाला महिला जास्त दिसतील, लेडीज. इथं महिला पुरुषांपेक्षा जास्त सक्रिय आहे. इथे कझाकिस्तान कुठेही बघा तुम्ही. आम्ही एवढे दिवस फिरतोय, महिलाच जास्त आहे, लेडीजच जास्त दिसत आहेत. हां बोलिये. हे जिंदा, शाहरुख खान भी जिंदा है. मुंबई बॉम्बे. सॉरी. तर मार्केट फिरता फिरता मी ते पुढे आलो आणि बघितलं इथं वॉशरूमला सुद्धा पैसे द्यावं लागतात. आम्ही असंच पुढे पुढे चालत आलो एका बोळीतून आणि येऊन पाहिलं तर हा मॉल एवढा मोठा आहे की खाली सुद्धा हे बाजार आहे. हा पूर्ण चांगलंच मोठा आहे. तिकडे सगळं कपड्यांचं वगैरे, टॉईज आहे, स्पोर्ट्सचं आहे, इथे लहान पोरांचं आहे, खाली पण फ्रुट्स आहे. बापरे, मोठं मार्केट आहे चांगलंच. चलो, आफ्टर बाजार आम्ही आलोय पुढे इकडे लंचसाठी. आता आम्ही आलोय कोकटॉपमध्ये. केबल कार्निवर बसलाय, तुम्हाला दाखवतो. हे बघा, केबल कार्निवर बसून जाणार आहे. खूप सुंदर हे इकडं डेकोरेशन केलं आहे आपल्या ख्रिसमसमध्ये. वाव. इथं आत्ताशी 4:30 वाजले त्यांचे सुद्धा दुपारचे, तरी अंधार पडलाय. कारण हिवाळ्यामध्ये इकडे दिवस खूप कमी असतो. इथं सकाळ चालू होती 9ला आणि संध्याकाळी 4:30ला बघा एवढा अंधार पडला. 5ला तर डायरेक्ट काळं होऊन जाणार आहे सगळं. This side. आपण वर जाणार. हे आपलं तिकीट 2 वे तिकीट आहे. वर गेल्यानंतर आता ख्रिसमसच्या ऍक्टिव्हिटीज चालल्या त्या करणार.
पोचलो इथे आम्ही. नहीं उधर ना, देखिए देखिए देखिए. वाव, खूपच मस्त आहे. छान. जस्ट पोचलोय आम्ही. कोकटोबे सुंदर माउंटेन आहे. क्रिसमसचं सगळं मस्त डेकोरेशन केलं आहे. हिअर टू कोकटोबे. एवढी जबरदस्त इथं बर्फ थंडी पडतीये, बघताना खूप छान वाटतंय. तुम्हाला सुद्धा, आम्हाला सुद्धा. पण आम्हाला आमचं माहिती आहे कशी डेंजरस थंडी आहे. बघा, मी आत्ताच कॅब घेतली. इथं बघा, सगळं फोन असं पकडायला फक्त वर केलं तरी इथं माझा हात भरलाय. जबरदस्त थंडी आहे, पण या थंडीने त्रास होत नाहीये. जस्ट चांगली आहे. फक्त गारवा वाढलाय थोडं. आम्ही डोंगरावर आलो होतो ना, बट इट्स गुड. इथे खेळायला खूप वेगवेगळे गोष्टी आहे, बट हेवी स्नोफॉल असल्यामुळे सगळं मला तिथं बघा आता आपलं हे रोलर कोस्टर. बट थंडीमुळे मोस्टली सगळंच बंद आहे. पण हेवी रेनफॉल, आपला स्नोफॉल चाललाय. असं म्हणतो ना, मुसळधार पाऊस, तर मुसळधार स्नोफॉल चाललाय. बघा, इथं सुद्धा काहीतरी ऍक्टिव्हिटी असते. सगळं बंद आहे. एव्हरीथिंग इज क्लोज्ड. पण चला, आता आलोय तर लेट्स सी. इथं गेम्स भेटत ना म्हणून आम्ही आमचाच गेम्स चालू केले. इथे एक झू पण आहे. हे सगळे प्राणी आहे. चलो, आता आपली ट्रॉली येते. आपल्या ट्रॉलीमध्ये बसून घेऊ आपण आता. गाईस चलो. वाव, सुंदर असं सगळं इथं वातावरण झालंय. आणि थंडी पण आणि तो स्नोफॉल पण एवढा जोरदार वाढलाय ना, जाम. जसं आपला पाऊस कसा जोरदार लागतो तसं हे पण लागतंय थोडंफार आता. अरे इथं काहीतरी फेस्टिवल चाललाय. खूप सुंदर पार्टी चालली आहे इथं. Yes! Woo! Oh, Merry Christmas! Woo! खरं सांगतो, कोकटेवेला गेलो, तिथं थंडी असल्यामुळे काही इव्हेंट चालू नव्हता. बट इथं खाली आल्यावर खरं खूप छान वाटलं. खूप सुंदर पद्धतीने इथे हे फेस्टिवल यांचं चाललं आहे. खरंच खूप छान पद्धतीने हे यांचं ख्रिसमस सेलिब्रेशन करताय. गुड. सो आफ्टर कोकटोबे अँड ख्रिसमस पार्टी आम्ही सर्वजण इथे अरबाज स्ट्रीटला आलो. अरबाज स्ट्रीट हा खूप फेमस आहे अलमाटीमध्ये, कारण इथे सर्व इंटरनॅशनल ब्रँड्स भेटतात आणि सर्व काही ब्रँडेडच गोष्टी असतात. नॉट लाईक जुलमी बाजार, इथे सगळं लोकल भेटतं, बट इथे सगळं ब्रँडेड असतं.
आणि हा रोड सर्वात जास्त फेमस याच्या आयफोनसाठी आहे, कारण इथे खूप स्वस्तात आयफोन्स वगैरे भेटतात. सो म्हणून जास्त लोक इथे व्हिजिट करतात. पण आम्ही आतमध्ये स्टोर्समध्ये गेलो, यांनी आम्हाला व्हिडिओ काढून दिली नाही, बंद करायला लावला व्हिडिओ. So guys, finally this is a night life of Almaty. खूप छान आहे, खूप मस्त होते. आणि यू नो गाईज, Almaty is the party capital of Kazakhstan. आम्ही गेलो होतो BHP क्लबला, पण असे भरपूर अजून छान क्लब्स आहेत, जसे बारकोड आहे, ब्लाब्ला आहे. आणि लकीली सॅटर्डे नाईट होती, सो फुल असे क्लब्स भरलेले होते. खूप छान असं सगळं इथं एन्व्हायरमेंट होतं. अँड बिकॉज ऑफ सॅटर्डे नाईट इथे एक छोटं कॉन्सर्ट पण होतं. त्यांचे लोकल सिंगर्स आले होते फेमस तिथले, पण खूप गर्दी पण होती. आणि मी पर्सनल तुम्हाला सांगतो, तुम्ही जर कझाकिस्तानला अल्माटीला येत असाल तर तुम्ही एकदा तरी ही नाईट लाईफ एन्जॉय केली पाहिजे, असं तुम्हाला मी सजेस्ट करतो. अँड आफ्टर ऑल एव्हरीथिंग इज बेस्ट ओव्हर हिअर.